एक व्यक्ती भली मोठी लिस्ट घेऊन तुमच्या घराबाहेर येते. तुमची पर्सनल माहिती हवी आहे असं त्या व्यक्तीकडून तुम्हाला सांगितलं जातं आणि जर त्या व्यक्तीला तुम्ही इग्नोर केलं, त्याला तुम्ही तुमची पर्सनल माहिती दिली नाही, खरं तर टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही आहे. तुमच्या घराबाहेर जे लोक जे व्यक्ती येत आहेत तर त्यांना BLO म्हटलं जातं. म्हणजे काय तर बूथ लेवल ऑफिसर. यांचं काम काय असतं तर तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे का नाही आणि नसेल तर ते त्याच्यामध्ये ॲड केलं जातं. म्हणजे SIR फॉर्म घेऊन व्यक्ती तुमच्याकडे येते. तुमची सगळी पर्सनल माहिती जी काही आहे खरी माहिती ती तुम्हाला SIRमध्ये द्यायची असते. आता SIR म्हणजे काय? आता आपण जे भारताचं भविष्याचं उज्ज्वल भविष्य म्हणून ज्या मुलांकडे बघतोय, जी मुलं आता नवीन मतदान करणार आहेत तर त्या मुलांना SIR म्हणजे काय माहिती आहे का? जाणून घेऊया चला. तू कॉलेजमध्ये शाळेत आहेस? कॉलेजमध्ये मतदानाचा अधिकार मिळालाय? नाही. मिळणार आहे. हो. मतदान करणार आता मी आहेस? 11th मध्ये आहे. 11th मध्ये आहे. पण हा. पुढे जाऊन मतदान करणार आहेस ना? हो. ओके. तर तुला माहिती आहे का ग SIR म्हणजे काय आहे? फॉर्म असतो ज्याच्यानी आपल्याला आपला जर दुसरीकडे कुठेतरी असेल काय? वोट करण्याचं हा, हा. तर मग त्याच्यासाठी एका प्लॅटफॉर्मवरती आणण्यासाठी ते SIR फॉर्म असतो. ओके. Yes. येस 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 येस. हे आपलं उज्ज्वल भविष्य. माझा प्रश्न असा आहे की मतदानाचा अधिकार मिळालाय? शाळेत आहात, कॉलेजमध्ये आहात? 11th मध्ये. 11th मध्ये आहे. मतदान करणार आहात पुढे जाऊन? हो हो. विचार आहे हो. मतदानाचा. हा. मतदान केलंच पाहिजे. हा, केलंच बरोबर. पाहिजे. तर सध्या SIR जो फॉर्म चर्चेत आहे त्याबद्दल तुला माहिती आहे का? SIR म्हणजे काय? जे इलिगल वोटर्स असतात, जे दुसऱ्या नावाने पण वोटिंग करतात, त्यांच्यासाठी ते हे करतात. ओके. मग त्या फॉर्म मध्ये काय काय माहिती भरायची असते काय माहिती? त्या फॉर्ममध्ये आपलं 2002 ची लिस्ट जी आहे ती भरायची असते. काहीतरी आईबाबांचं काहीतरी भरायचं असतं. काय तर भरायचं असतं. हा, काय ते भरायचं असतं? काहीतरी नंबर भरायचा असतो आणि मग ते लिस्टमध्ये नाव असेल तर ते असतं, वोटिंग लिस्टमध्ये असतं आपलं नाव. ओके. येस. थँक्यू. SIR फॉर्म बद्दल माहिती आहे का? नो काय प्रोसेस असते? काय SIR बद्दल काय माहिती आहे? नाही माहीत नाही सॉरी माहिती नाही? नाही पण आता SIR ची तर चर्चा सुरू आहे. कोणाची नाही SIR फॉर्म भरला पाहिजे. ते माहीत नाही. किती वेळा मतदान केलंय? मी आता फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम केलं. पण मग आता तुम्ही न्यूजमध्ये वगैरे सगळंच TVवरती येतंय की SIR फॉर्म महत्त्वाचा आहे. हे काहीच बघितलं नाही तुम्ही? नाही का मग आता पुढच्या निवडणुकीच्या वेळेला जर तुम्ही मतदान करायला गेला आणि तुमचं नाव नसेल तर ह्याला कोण जबाबदार आहे? नाही त्याची चर्चा चालू हो. जायचं आहे आम्हाला अजून मतदानाचं करायचं आहे मतदानाचं काम करायचं. काय काम करणार आहे मतदानाचं? का अजून ते आलंय ना SIR बद्दल काहीच जाणून घेतलं नाही तुम्ही? ते जाणून घ्यायचं आहे मला. कधी जाणून घेणार? गेलं आठवड्याभरात बरं. पण माहिती असणं गरजेचं आहे ना? हो माहिती पाहिजे. ओके. ठीक आहे. लवकरात लवकर जा. हॅलो सर, एक्सक्यूज मी. मतदान केलंय? नाही मी ॲक्च्युली अंडर एज होते. अच्छा. मतदान करशील ना आता पुढे जाऊन? हो. SIR बद्दल माहिती आहे का? नाही म्हणजे नाही माहिती म्हणजे. अच्छा. म्हणजे जाणून घेण्याचा काय प्रयत्न केला? TV वगैरेवरती काय बघितलं SIR हा शब्द तरी ऐकलाय? हा ऐकलं आहे कुठं? टी व्हीवरतीच म्हणजे मग तेव्हा जाणून घ्यायचा प्रयत्न नाही केला? आता तू मतदान करशील ना हो. तर मग SIR बद्दल वगैरे जागरूक असणं तुला कितपत महत्त्वाचं वाटतं? महत्त्वाचं आहे ॲक्च्युली खूप. पण SIR बद्दल माहिती नाही आहे. हा कधी जाणून घेशील? आत्ता येस. डन. थँक्यू. काय SIR बद्दल तुला माहिती आहे का? आता एवढी काही इन्फॉर्मेशन नाही आहे. मतदान केलंयस? नाही माझ्या आता करायचं. आता जस्ट झाले मी आता. झालं ना? हा, आता हा. मतदान करशीलच ना? हो. ओके. मग SIR बद्दल काहीच नाही माहिती? आता मी दादासोबत गेलेले SIR साठी करायला. बरं. काय असतं हे तरी माहिती आहे का? एक काय म्हणजे सगळे वोटर्स आहेत त्यांचं इन्फॉर्मेशन अपडेट करण्यासाठी गेले होते मी. बरं. तेवढं माहिती आहे. ओके. शाबास. हेच उत्तर हवं होतं. SIR बद्दल माहिती आहे का? नाही कसं काय? नाही एवढं माहिती. अभ्यास करूनच एवढं आम्हाला आज वेळच मिळत नाही. अभ्यास टाइमच नाहीये. म्हणजे 24 तास अभ्यासच करता? 24 तासाचं नाही बट वेळ नाही मिळत. आता कॉलेज एवढा वेळ, इथून घरी गेल्यावर बाकीचा अभ्यास. मग SIR हा शब्द ऐकलाय का? हे तर ऐकलाय फक्त. कुठं ऐकलाय? ऐकून नाही मला आठवत नाही. रील बघताय आणि वेळच नाही म्हणताय? लाईक आता थोडी ना बघितली. जस्ट टू काय म्हणतात त्याला, अभ्यास थोडा विसरायला रील बघायचं. बरं. मग आता आमचा व्हिडिओ बघ. SIR म्हणजे काय असतं? हो. उपयोगी पडेल. धन्यवाद. बघा, जाणून घ्या.
हॅलो, एक्सक्यूज मी, मतदान केलंय? नाही कधी मिळणार हक्क मतदानाचा? का अजून खूप वेळ आहे? आता पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी मिळणार? हो. SIR हा शब्द माहितीये? नाही. अरे पण तू मतदान करणारच ना? आणि नाही, SIR असं बद्दल काय? इकडे SIR बद्दल माहिती है क्या? किसके बारे में? SIR के बारे में कुछ पता है? SIR नाम का फॉर्म होता है, वोटिंग किया है क्या तूने? 18 बिलो। पर करेगी ना आगे जाके वोट? हाँ। तो SIR No, I have no clue about that. I'm so sorry. ओके. SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. आता SIR करणं खूप महत्त्वाचं आहे, पण त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही मतदान करायला जाता आणि मतदान करायला गेल्यानंतर त्यांच्या लिस्टमध्ये तुमची नावच सापडत नाहीत. म्हणजे मतदानावेळी अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत की मतदार यादीमध्ये मतदान करणाऱ्याचं नावच नाही आहे. मग अशा वेळेला काय करायचं? तर त्याच्यासाठी SIR करणं खूप जास्त गरजेचं आहे. आता 2019च्या वेळेला जी मतदान येईल तर त्याच्या आधी मतदान यादीमध्ये तुमच्या घरातल्यांचं किंवा तुमच्या घरातला एखादा मुलगा किंवा मुलगी 18 वर्ष पूर्ण होऊन नवीन मतदान करणार असेल तर त्याचं नाव ह्या यादीमध्ये आहे का हे सगळं चेक करण्यासाठी SIR करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी BLO म्हणजेच बूथ लेवल ऑफिसर यांची नेमणूक केलेली आहे. ते तुमच्या घरी येतात किंवा तुमच्या भागामध्ये वेगवेगळ्या जागेत बूथ तयार केले जातात आणि त्या बूथवरती जाऊन तुम्हाला SIR हा फॉर्म बघायचा असतो. म्हणजे मतदार यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही हे चेक करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. पण किती जणांनी SIR प्रोसेस केलेली आहे जाणून घेऊया चला. SIR करायचं आहे? हो ना. ऑफलाईन करताय? हो ना. मग त्याच्यासाठी एवढं चालत आलंय? मग काय करू, घरी कोणी चालेल नाही. मी म्हणलं आता मोहळांच्या ह्याच्यात जावं विचारावं. पण BLO जे आहेत जे घरी येणार आहेत ते तुमच्या घरी कोणी चालत कोणी नाही? चालेल नाहीये. का बरं? तुम्ही विचारलं नाही कोणाला? कोणाला विचारू म्हणूनच मी त्यांना सांगायला चालले होते की काय आहे म्हणून. बरं, मग आता मोहळांच्या काय? ऑफिस. मग काय करणार आता? आता काय तुम्ही सगळे आता मी document तिथंच घेऊन चालले. आला? मी तिथंच चालली आहे आता. कुठं चाललंय? मोहळांच्या ह्याच्यात ऑफिसमध्ये. बरं, ही सगळी प्रोसेस त्रासदायक वाटतेय का तुम्हाला? त्रासदायकच आहे ना. काय एक तर माझं नाव यादीत नाही कुठेही. त्यामुळे मध्ये 15 दिवसाखाली मी जाऊन त्यांना भेटून आले होते मोहोळ ऑफिसमध्ये. मग त्यांनी माझं नाव आणि हे घेतलेलं आहे, फोटो घेतलेला आहे. ते म्हणाले अजून सप्टेंबरमध्ये काम होईल तुमचं, तुम्हाला बोलून घेता येईल असं सांगितलं. बरं, मग आता काय चालत फिरताय काय? हो चालतच, काय करू, जवळच राहते मी. बरं. एरवी सकाळी फिरायला नाही मिळालं म्हणून आता सध्या. बरं, काय काय डॉक्युमेंट घेऊन बाहेर पडलाय? मी आता आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, माझा फोटो आहे, घेऊन चालले. ओके, चालेल. BLO तर काय तुमच्या घरी आलेच नाही? नाही, कोणीच आता नाही. ऑफलाईन प्रोसेससाठी यांनाच हो. फिरायला लागतंय. खरं तर ह्याच्या मोबाईलवर काय आलंय की तुम्ही ऑनलाईन करू शकता, अमकं करू शकता. मला त्यातलं काही येत नाही. मी ओके, एकटीच असते घरात. बरं म्हणजे मुलं वगैरे कोण नाही आहेत घरात, बरं. म्हणजे सांगणारी अशी. बरं 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 तर मग म्हणून आता म्हणलं ऑफिसमध्ये जाऊन विचारावं. बरं 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 चालेल. थँक्यू सो मच. येस, आता प्रॉब्लेम हाच होतोय की ऑफलाईन प्रोसेस जी आहे ती फार त्रासदायक होतीये का? कारण BLO काही घरापर्यंत पोचलेलेच नाही आहेत आणि ज्यांना ऑनलाईन कशी प्रोसेस असते माहीतच नाही, तर त्या लोकांनी काय करायचं असंच झालेलं आहे या मॅमच्या बाबतीत. कारण ह्या चालत प्रवास करतायत आणि ऑफलाईन प्रोसेस, यांना ऑनलाईन प्रोसेसबद्दल काहीच माहिती नाही आहे. तर आता काय ह्याला कोण जबाबदार आहे ना? हो ना. मला तुम्हालाच एक प्रश्न होता की तुम्ही SIR केलं का? म्हणजे तुमच्याकडं लोक येऊन गेली का हो. SIR साठी? ओके, माझा प्रश्न हाच होता की जर दर 5 वर्षांनी आपण मतदान करतोय तर पुन्हा पुन्हा मतदार यादीत आपलं नाव शोधायला का लागतं? ही प्रोसेस जरा किचकट करून ठेवली आहे का? काय वाटतं तुम्हाला? आय डोंट नो. आता हे जे आहे सगळं नवीनच आहे. एवढं काही सांगता नाही येणार की ते किचकट आहे की महत्त्वाचं आहे. पण But, इतके वर्ष तुम्ही मतदान करतच आलाय, पण दरवर्षी SIR मध्ये लिस्टमध्ये जाऊन नाव आहे का नाही बघा, ह्या सगळ्या गोष्टी का कराव्या लागतात? आय डोंट नो, त्याचं एवढी डिटेल नाही आहे मला. दरवेळेला जर सारखं SIR मध्ये जाऊन चेक लिस्टमध्ये नावच नाहीये वगैरे. नाही, हे बघा, आता हे कसं माहिती आहे का, गव्हर्नमेंट काही वेडं नाही याच्यामध्ये. जर का गव्हर्नमेंटनी हा सगळा फार्स चालू केलेला आहे, याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण आहे आणि त्यासाठी आपल्याला गव्हर्नमेंटला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे, ते आपण केलंच पाहिजे. त्यांनी, मी तर म्हणतो की एकदा जाऊन चेक करणं नाही तर प्रत्येक 5 वर्षांनी नाव चेक करा. बरं, याच्यासाठी आपल्याला किती वेळ जाणार आहे? हार्डली तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे, 1-2 मिनटं खूप झाले चेक करण्यासाठी, तर करावं. गव्हर्नमेंटने काढले म्हणजे काहीतरी
याच्यामागे विचार करूनच सांगितलेलं आहे. तर बरोबर. आपण नक्कीच त्या गव्हर्नमेंटला सपोर्ट केला पाहिजे, बरोबर ना. तर त्याच्यासाठी कुणी याच्यामध्ये वाईट वाटून घेण्यासारखं किंवा खूप हेक्टिक आहे किंवा आम्हाला खूप त्रास देत आहेत असं काही याच्यामध्ये समजून घेऊ नये, असं मला तरी वैयक्तिकपणे वाटतंय. ओके, येस, थँक्यू. SIR फॉर्म तुमच्याकडनं भरलाय का, भरवून घेतलाय का, काय प्रोसेस होती? आम्हाला त्यांनी फोन केले होते कुणी? BLO. BLO वाल्यांनी, ओके, आणि ते ज्या त्या भागातल्या शाळा आहेत बरं, त्या शाळांमध्ये बोलून त्यांनी भरून घेतले. ओके. पण ही प्रोसेस तुम्हाला काही किचकट वाटली का? म्हणजे आता तुम्ही काही नाही. इतके वर्ष मतदान करताय आणि तरी सुद्धा काही नाही वाटली. रिचेकिंगला जावं लागतं? नाही नाही, नाही. व्यवस्थित ते सांगतात असं त्या झालं पद्धतीने. का की घरातल्यांचं कुणाचं नाव नाही सापडलं? नाही नाही, सगळ्यांची सापडली. ओके. BLO यांनी फोन करून काय माहिती विचारली होती? काय सांगितलं होतं? काय नाही, ते हे काय नाही सांगितली माहिती त्यांनी, काहीच फक्त फोन. नाही. ओके सर, तुम्ही फॉर्म भरलाय का SIR? नाही भरलं. म्हणजे मतदान करतच नाही तुम्ही? गावाला आहे माझी, हं? गावाला मतदान पण तेच गावामध्ये तरी SIR फॉर्म काय? पण तुम्ही SIR फॉर्म काय भरला की नाही भरला? भरलाय. मतदार यादीत नाव आहे का? हो आहे ना. ओके सर, काय बोला. SIR फॉर्म इथंच मतदान आहे? मतदान कर्वेनगरला. ओके, मग BLO आलेले होते घरी की फोन आलेला होता? फोन आला होता, नंतर ते घरी पण आलते. कुठल्या भागात? कर्वेनगर होम कॉलनी. ओके, आधी फोन आलेला हो. आणि नंतर Yes, sir, घरी येऊन form काय भरा. विचारलं? नाही, मग ते समाज मंदिरात भरायला त्यांनी चालू केले फॉर्म. ओके, कर्वेनगर समाज मंदिर. नाव सापडलं का? प्रोसेसमध्ये काही काय नाही, चुका क्वेश्चन नाही, सापडल्या? आमचं नाव होतं, व्यवस्थित होतं. ओके, तुम्हाला SIR करणं महत्वाचं वाटतं? असं काही नाही, आता काय ते आहे ते नाही, म्हणजे आता इतके वर्ष तुम्ही मतदान करताय, बरोबर? तर बरोबर आता दरवेळेला नाव जाऊन आहे पाहिजे ना, त्याच्या गरजेचं आहे ते. का बरं, का गरजेचं आहे? आता मग त्यांनी सांगितलं की तेच मेन आहे कागद, असं त्यांनी सांगितलं. आता असं काहीतरी बरं, काय डॉक्युमेंट्स मागितले? डॉक्युमेंट बरेच आहेत. फोटो घेतले, आई वडिलांचं नाव घेतलंय, आजोबांचं नाव घेतलंय, तिकडं ह्या आजोबाचं की आईच्या वडिलांचं, आईचं, वडिलाच्या वडिलांच्या आईचं, असे नावं घेतलं लिहून आमचं बरं, त्या फॉर्मवरती. मतदार यादीत आता नाव आलंय. हो. ओके, थँक्यू. 2026 मध्ये निवडणूक आयोगानं SIRचा तिसरा टप्पा जाहीर केलाय. 16 राज्य, 3 केंद्रशासित प्रदेशात SIR राबवण्यात येते. त्यासाठी सुमारे 36.73 कोटी मतदारांची पडताळणी होणार आहे. 3.94 लाख बूथ लेवल ऑफिसर म्हणजे BLO घराघरात जाणार आहे. तसंच राजकीय पक्षांनी नियुक्त केलेले 3.42 लाख बूथ लेवल एजंट सुद्धा ह्या प्रोसेसमध्ये काम करतात. SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, म्हणजे मतदार यादीची विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम. तर ते का राबवले जाते SIR? तर मतदार यादी ही अधिक अचूक, अद्ययावत व विश्वासार्ह करण्यासाठी व जे पात्र मतदार आहेत त्यांनाच मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी ही SIR ही प्रक्रिया राबवली जाते. जर एखाद्या मतदाराची 2002च्या यादीतील नोंदीशी जुळवणी झाली नसेल तर काय प्रक्रिया आहे? त्याच्या आजी, आजोबा किंवा आई किंवा वडील यांच्याशी जुळवणी करायची. त्यांचंही नाव जर 2002च्या यादीत नाही सापडलं, त्यांच्याही नावाशी जर जुळवणी नाही झाली, अशा मतदाराला एक नोटीस येईल. त्यांनी स्वतःचं गणना प्रपत्र BLOकडे भरून द्यायचं आहे. त्यांना नोटीस येईल. नोटीस आल्यानंतर गणना प्रपत्राच्या पाठीमागे जे 12 पुरावे दिलेत त्या पुराव्यांच्या त्यापैकी एक पुरावा, आता जर तो मतदार 1987 पूर्वी भारतात जन्मलेला असेल तर त्याला स्वतःचा एकच पुरावा द्यायचा आहे. पण तो मतदार जर 1987 ते 2004च्या दरम्यानचा जन्म त्याचा भारतातला असेल तर त्याला स्वतःचा तर एक पुरावा द्यायचा आहे त्या 12 पुराव्यापैकी, पण त्याच्या आई किंवा वडील या दोघांपैकी एकाचा पुरावा द्यायचा आहे. आणि जर त्याचा जन्म 2004च्या नंतरचा असेल आपल्या भारत देशामधला, तर त्याला स्वतःचा एक पुरावा द्यायचा आहे त्या 12 पुराव्यापैकी, त्याच्या आईचा पण पुरावा द्यायचा आहे, त्याच्या वडिलाचा पण पुरावा द्यायचा आहे. अशा पद्धतीनं पुरावे सादर करावे लागतील. आणि पुरावे सादर केल्यानंतर ज्यांची जुळवणी झाली नाही 2002च्या यादीशी अशा मतदारांची सुद्धा नावं त्या ठिकाणी सुनावणीनंतर मतदार यादीत येतील, जर तुम्ही पुरावे सादर केले तर. आता जर एखादा मतदार कामानिमित्त गावाबाहेर असेल
तर त्याच्यासाठी काय प्रक्रिया आहे, तर त्याच्यासाठी घरातील एका व्यक्तीने जे व्यक्ती बाहेरगावी आहेत त्यांची जरी गणना प्रपत्र भरून दिले आणि खाली स्वतःची स्वाक्षरी केली तरीही त्यांना अडचण येणार नाही. SIRची सध्याची स्थिती अशी आहे, SIRचं सध्याचं गणना प्रपत्र वाटप करून गणना प्रपत्र भरून घेण्याची प्रक्रिया चालू आहे. ती प्रक्रिया बऱ्याच जिल्ह्यामध्ये 80-90% गेलेली आहे. 8 तारीख गणना प्रपत्र भरून देण्याची शेवटची तारीख 8 ऑगस्ट ही आहे. SIRमध्ये नोंदणी केली नाही तर काय परिणाम होऊ शकतो? SIRमध्ये जर तुम्ही गणना प्रपत्रच भरून दिलं नाही तर मतदार यादीतून नाव डिलीट होऊ शकतं. कोणतीही लोकशाही फक्त मतदानावर चालत नाही, ती विश्वासावर चालते. आणि त्या विश्वासाची पहिली पायरी म्हणजे अचूक मतदार यादी. SIR हे त्याच दिशेनं उचललेलं पाऊल आहे की नव्या वादाची सुरुवात?